तर पुढची महत्त्वाची बातमी आहे, ते खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झालेली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलं असं म्हणावं लागेल। खासदार भावना गवळी यांची नाराजी आता दूर झालेली आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांसह भेट झालेली आहे। खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झाल्याची बातमी आता समोर येते आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। खासदार भावना गवळी प्रचारात आता सहभागी होणार आहेत। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार भावना गवळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट झालेली होती। पंकज जळवी आपले प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। पंकज, खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झालेली आहे। उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलं असं म्हणावं लागेल। भावना गवळी या तिकडे दिलेल्या उमेदवाराच्या यवतमाळ वाशिम त्या उमेदवार असणार आहेत, त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत। भावना गवळी नाराज होत्या, त्यांना तिकीट दिलं नाही, विद्यमान खासदार आहेत त्या, आणि असं असून त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या। त्यांनी काम त्या करणं थांबवलं होतं। तिकीट मिळण्याआधी सुद्धा त्या जवळजवळ 8 दिवस मुख्यमंत्र्यांची सातत्यानं भेट जी आहे ती घेत होत्या, आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार होता। शिष्टाई केली गेली। उदय सामंत यांनी ही शिष्टाई केली। काल मुख्यमंत्र्यांची त्यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांकडे। मुख्यमंत्र्यांनी भविष्यात त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करता येईल याबाबतीतली काही ठोस आश्वासनं त्यांना दिल्याचं समजतं, आणि त्या आश्वासनानंतर त्यांनी महायुतीचा जो त्या ठिकाणचे उमेदवार आहे त्याच्यासाठी काम करण्याची तयारी जी आहे ती दर्शवलेली आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आता खासदार भावना गवळी या प्रचारात सहभागी होताना आपल्याला बघायला मिळतील। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार भावना गवळी यांची भेट झालेली। तर गेले काही दिवस आपण भावना गवळी नाराज असल्याच्या बातम्या पाहत होतो, तर आज खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झाल्याची बातमी समोर येते। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे।